नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्ड परीक्षेसाठी सुरू केलेल्या वन शॉट लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मॅथेमॅटिक्स पार्ट 2 चा चॅप्टर कोऑर्डिनेट जॉमेट्री जो की बोर्ड परीक्षेसाठी 100% 7 मार्कांना विचारला जातो. एका वर्षी तर तो 9 मार्कांना सुद्धा विचारण्यात आला होता. त्या चॅप्टरचं या ठिकाणी आपण वन शॉट लेक्चर घेणार आहोत. बघा, आजच्या आपल्या सेशनमधला चॅप्टर आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. 7 ते 9 मार्कांसाठी हा 100% विचारला जातो. याला मराठीमध्ये म्हणतात निर्देशक भूमिती, जो की पार्ट 2 मध्ये 5 नंबरचा चॅप्टर आहे. या ठिकाणी आपण याचे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघणार आहोत. बघा, 7 मार्कांना येणारा चॅप्टर आणि याच्यात मोजून 7च फॉर्म्युले आहेत. ओके, चला बघा, पहिला फॉर्म्युला आहे डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला जो आहे मराठीत त्याला म्हणतात अंतराचे सूत्र. तर समजा आपल्याला दोन बिंदूमधील 2 पॉइंट मधील जर डिस्टन्स मोजायचं असेल, 2 पॉइंट मधलं जर डिस्टन्स मोजायचं असेल, समजा हा आहे ए पॉइंट, हा आहे बी पॉइंट. ह्या ए आणि बी पॉइंट मधलं जर आपल्याला डिस्टन्स मोजायचं असेल, तर आपण याचे कोऑर्डिनेट्स कसे डिनोट करतो, तर एक्स कॉमा वाय. याचे कोऑर्डिनेट कसे डिनोट करतो, एक्स कॉमा वाय. आता लक्षात घ्या, हा जर आपला पहिला कोऑर्डिनेट असेल तर आपण याला x1 y1 म्हणतो. ओके, हा जर दुसरा असेल तर याला आपण x2 आणि y2 म्हणतो. तेच सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे. x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या ठिकाणी तुम्ही x2 मायनस x1 म्हणू शकता किंवा x1 मायनस x2 म्हणू शकता. या ठिकाणी काही फरक पडत नाही. म्हणजेच काय, की या ठिकाणी सांगायचं असं आहे की तुम्ही कोणत्याही पॉइंटला x1 y1 म्हणू शकता. ठीक आहे, कोणत्याही पॉइंटला x1 y1 म्हणू शकता. तुमचे दोन्ही उत्तर सारखेच येतील. ओके, चला, काय फॉर्म्युला आहे, x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि त्या कंप्लीट व्हॅल्यूचा आपण स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. त्यानंतर आहे बघा, डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम द ओरिजिन. जर मी ओरिजिन म्हणजे जो 0,0 ने डिनोट केला जातो. ओके, ओरिजिन ज्या ठिकाणी कोऑर्डिनेट ऍक्सिस एकमेकांना इंटरसेक्ट करतात आणि तो कशाने डिनोट करतो आपण, 0,0. ओके, त्याचा पॉइंटला नाव देतो आपण ओ. ह्या ओ पॉइंट पासून कोणत्याही पॉइंटचं डिस्टन्स, समजा या ठिकाणी दुसरा पॉइंट आहे आणि याला जर मी म्हटलं x1 y1, ठीक आहे, तर याचा डिस्टन्स काय असणार आहे, x1 मायनस x2, म्हणजे x1 मधून 0 केला तर x1च मिळेल ना. मग त्या x1 चा स्क्वेअर प्लस y1 चा स्क्वेअर, ज्याला की आपण x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर या पद्धतीने या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये म्हटलेलो आहोत. चला, यानंतर आहे बघा 3 नंबरचा फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय, की समजा एखादं लाईन असेल, ठीक आहे, एखादं लाईन असेल, समजा ही लाईन आहे ए बी, लाईन आहे ए बी, आणि ह्या ए बीचे आपण काही पार्ट्स मध्ये याला डिवाइड केलं. ठीक आहे, याचे काही वेगवेगळे भाग केले. समजा हा पॉइंट आहे, याला नाव दिलं आपण सी. हा सी काय करतो आहे, ह्या ए बीचे सेक्शन करतो आहे, वेगवेगळे फॉर्म तयार करतो आहे. मग या ठिकाणी जो काही सी आहे त्याचे कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय. तर ह्या एक्स कॉमा वाय साठी काय सेक्शन फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. हा जो काही ए आहे तर त्याला मी म्हणतो पहिला पॉईंट म्हणून x1 y1, ठीक आहे. हा दुसरा पॉईंट म्हणून याला मी म्हणतो x2 y2. आता ह्या सी ने ह्या ए बी चे जे काही वेगवेगळे पार्ट्स केले तर त्या पार्ट्सचा काहीतरी रेशो असेल. समजा हा असेल 1, हा असेल त्याच्या डबल, काहीतरी रेशो असतील 1:2, 2:3. समजा मी ह्या पेनला 3 इक्वल पार्ट्स मध्ये तोडलं, एक पार्ट पर्टिक्युलर स्टुडंटला, 2 पार्ट पर्टिक्युलर स्टुडंट्सला दिले, तर ही जी काही लाईन दिसते आहे हिचे मी किती पार्ट्स केले, 3 पार्ट्स. 1 आणि दुसऱ्याला दिले 2, म्हणजे 1:2 आपण त्याला म्हणतो. रेशोमध्ये त्याला 1:2 हे गुणोत्तर म्हणतात. या ठिकाणी समजा आपण m:n पार्ट जर केले, m:n पार्ट जर केले, तर ह्या x साठी काय फॉर्म्युला घ्यायचा, तर x इक्वल टू बघा, m याने गुणायचं पुढच्याला, या यम ने गुणायचं पुढच्याला, म्हणजेच काय असेल या ठिकाणी यम x2 प्लस यन ह्या यन ने गुणायचं पहिल्याला. ठीक आहे, यम ने त्याच्या समोरच्याला, यन ने त्याच्या समोर. ओके, म्हणजे त्या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, यम x2 प्लस यन x1 अपॉन यम प्लस यन, ज्या रेशोमध्ये आपण डिवाइड केलं तोच. क्लिअर, हा आहे या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला. आता x साठी घेतला, y साठी काय, फक्त x काढून y टाकायचा, म्हणजे y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आता या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की तुम्ही x1 y1 कुणालाही म्हणा, काही फरक पडत नाही. मात्र त्याच्यानंतर m:n हा जो रेशो घेणार, तर m कुणाला घ्यायचं, ज्याला तुम्ही पहिला म्हटले त्याच साईडने m घ्यायचा. ओके, आणि फॉर्म्युल्यामध्ये m ने दुसऱ्याला गुणायचं. क्लिअर सगळ्यांना, काय करायचं, यम कुणाच्या साईडला घ्यायचा, जो पॉइंट तुम्ही पहिला कन्सिडर केला त्याला, यन जो दुसरा पॉइंट कन्सिडर केला त्याला म्हणायचं. ओके, रेशोमध्ये, आणि
फॉर्म्युला वापरत असताना यमचा मल्टिप्लिकेशन दुसऱ्यासोबत, यमचा मल्टिप्लिकेशन दुसऱ्यासोबत, यनचा मल्टिप्लिकेशन पहिल्यासोबत म्हणजे अपोजिट्स वाल्यासोबत मल्टिप्लाय करायचं. क्लिअर सगळ्यांना? हा आहे आपला सेक्शन फॉर्म्युला. त्यानंतर आहे बघा मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला काय? सेम 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 हेच आहे त्या ठिकाणी. फक्त होतं काय आहे बघा, हा जर सी आहे तर तो ह्या ए बी चे इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो आहे. इक्वल पार्ट्स मध्ये म्हणजेच यमची किंमत ची किंमत सारखीच असेल. आपण त्याला म्हणतो 1:1 रेशो. क्लिअर? मग काय करा, यमच्या जागी 1 पुट करा. ओके, तो फॉर्म्युला कसा आला? यमच्या जागी समजा मी 1 पुट केलं तर काय असेल 1 इंटू x2 प्लस 1 इंटू x1 आणि डिवाइड मध्ये काय असेल 1 प्लस 1 म्हणजेच बघा 1 ने x2 ला मल्टिप्लाय केलं x2 प्लस 1 ने x1 ला मल्टिप्लाय केलं x1 अपॉन 1 प्लस 1 2. हाच मिळाला मला मिड पॉइंट फॉर्म्युला. काय आहे मिड पॉइंट फॉर्म्युला? x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 कोऑर्डिनेट्सचं समेशन करायचं, ॲडिशन करायची, त्याला 2 ने डिवाइड करायचं. y साठी तोच, फक्त x काढून y टाकायचं. क्लिअर सगळ्यांना? त्यानंतर आहे बघा आपला सेंट्रॉइड फॉर्म्युला. आता सेंट्रॉइड फॉर्म्युला काय? तर सेंट्रॉइड फॉर्म्युला असतो त्रिकोणामध्ये, ट्रायंगलमध्ये. त्याला मराठीमध्ये म्हणतात गुरुत्व मध्य. ओके, आणि तो सेंट्रॉइड गुरुत्व मध्ये डिनोट केला जातो जी ने, कॅपिटल जी ने. क्लिअर सगळ्यांना? आता जो मिड पॉइंट फॉर्म्युला बघितला तोच आहे सेंट्रॉइड साठी, फक्त इथे एक गोष्ट वाढते आहे. ट्रायंगल मध्ये किती पॉइंट्स आहेत? 3 पॉइंट्स. ओके, 3 शिरोबिंदू आहेत त्याला. मग ते 3 व्हर्टेक्स मग याच्यामध्ये परत तुम्ही x1 y1 कुणालाही म्हणा, काही फरक पडत नाही. समजा या ठिकाणी मी एक ट्रायंगल काढतो. हा जर आपला ट्रायंगल असेल, समजा मी याला नाव दिलं ट्रायंगल ABC. या ठिकाणी x1 y1 कुणालाही म्हणा. समजा मी म्हटलं ए ला म्हटलं x1 y1, सी ला म्हटलं x2 y2 आणि बी ला म्हटलं x3 y3. कुणालाही काही नाव द्या, काही फरक पडत नाही. मग ह्या सेंट्रॉइड साठी फॉर्म्युला त्याचे कोऑर्डिनेट्स कसे डिनोट केले आपण x, y ने. तर x साठी काय घ्यायचं? x1 प्लस x2 प्लस x3. किती घेतले? x1 x2 x3 डिवाइड बाय 3. क्लिअर सगळ्यांना? y साठी तोच फॉर्म्युला, फक्त x काढून त्या ठिकाणी टाकायचं y. ओके, क्लिअर सगळ्यांना? या ठिकाणी अजून एक कोणता फॉर्म्युला बघा आपल्याकडे, तर स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन बघा, भरपूर वेळेस तुम्ही बघितलं असेल की आपण समजा डोंगरावरती चढतो आहे किंवा एखाद्या पुलावरती चढतो आहे, ठीक आहे, तर त्याला काय असतो, एक पर्टिक्युलर स्लोप दिला जातो चढण्यासाठी उतरण्यासाठी. ओके, तर तो स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे? ठीक आहे, मग आता स्लोप कसा कॅल्क्युलेट करतात? समजा एखादी लाईन आहे, मी याला नाव दिलं ए बी. आता ह्या ए बी लाईनचा स्लोप कसा कॅल्क्युलेट करायचा? या ठिकाणी कोणत्याही पॉइंटला तेच तुम्ही x1 म्हणा, y1 म्हणा, x2 म्हणा, याला y2 म्हणा. आता याच्यासाठी स्लोप घेत असताना पहिली गोष्ट, स्लोप डिनोट केला जातो यम ने. स्लोप कशाने डिनोट केला जातो? यम ने, स्मॉल यम ने. ओके, आता जर याचा स्लोप घ्यायचा असेल तर त्या स्लोप साठी काय फॉर्म्युला? तर यम इज इक्वल टू, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं y बाय x. कधी पण हे लक्षात ठेवायचं, स्लोप इज इक्वल टू y बाय x. मग आता या ठिकाणी सांगा की y बाय x जे आपण घेतलं, ओके, तर y बाय x कोणासाठी? कोणता पण पॉईंट घेतला तुम्ही, ओके, ए बी जर घेतला या ठिकाणी, तर वरती yच पाहिजे, खाली xच पाहिजे. ठीक आहे, मग वरती काय करणार? तर 2 पॉइंट आहेत, y2 मायनस y1 करा आणि खाली करा x2 मायनस x1. तुम्ही y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2 हे सुद्धा करू शकता, पण लक्षात काय ठेवायचं? वरती y खाली x तेच पाहिजे. ओके, आता y2 मायनस y1 करा किंवा y1 मायनस y2 करा, जे वरती केलं खाली पण तेच असलं पाहिजे. ओके, म्हणजे काय तेच असलं पाहिजे? म्हणजे काय, वरती जर y2 मायनस y1 असेल तर खाली x2च पाहिजे. ठीक आहे, वरती जर y1 मायनस y2 केलं तर खाली पण x1 मायनस x2 पाहिजे. ओके, म्हणजे 2 मायनस 1 2 मायनस 1 1 मायनस 2 1 ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. नाही तर त्या ठिकाणी काय होईल की तुमचं जे आन्सर असेल त्या आन्सरचं साइन चुकीचं येईल त्या ठिकाणी. ठीक आहे, तुमचं पॉझिटिव्ह यायचं निगेटिव्ह येईल, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह येईल, अशा पद्धतीने होऊ शकतं. या ठिकाणी फॉर्म्युला काय लक्षात ठेवणार? स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता सर मग हे y बाय x काय सांगितलं तुम्ही? y बाय x काय सांगितलं? तर ते सांगितलं बेटा मी टॅन थिटासाठी. कुणासाठी? टॅन थिटा. ठीक आहे, टॅन थिटाचे ज्यावेळेस आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये जाणार तर त्या ठिकाणी टॅन थिटाचे काही वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, त्यावेळेस मी तुम्हाला आणखी व्यवस्थित सांगेल. या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायचं की स्लोपचा फॉर्म्युला आहे टॅन थिटा.
ठीक आहे. आणि थिटा म्हणजे काय? थिटा म्हणजे काय? समजा हे तुमचे कोऑर्डिनेट ॲक्सिस आहेत आणि याच्यावरती तुम्ही कोणती पण एखादी लाईन काढली. तर ह्या लाईनने ह्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत हा तुमचा काय आहे? एक्स. हा तुमचा काय आहे? तर निगेटिव्ह एक्स. ठीक आहे. हा काय तुमचा निगेटिव्ह एक्स. ठीक आहे. त्याला आपण एक्स डॅश म्हणतो. हा आहे तुमचा वाय. हा तुमचा वाय डॅश ज्याला आपण निगेटिव्ह वाय आहे. ठीक आहे. तर या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत जो काही अँगल तयार होईल त्याला म्हणतात या ठिकाणी थिटा. ही जी लाईन आहे पर्टिक्युलर कोणती पण लाईन ठीक आहे. आता समजा ही लाईन असेल. ठीक आहे. ती लाईन जर समजा आपण अशी काढली. ओके. कोणती? ती वरती आपण काढलेली लाईन. ठीक आहे. ती लाईन जर समजा आपण अशी काढली तर ह्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत हा जो काही अँगल तयार झाला याला म्हणतात थिटा. ओके. मग या ठिकाणी दुसरा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा? यम म्हणजे स्लोप. स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा. या चॅप्टरमध्ये फक्त इतकेच फॉर्म्युले आहेत. या सगळे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. इतक्या गोष्टी लक्षात ठेवा. बस चॅप्टर फिनिश. 7 फॉर्म्युले आहेत. 7 मार्क तुम्हाला देऊन जातील. बोर्ड परीक्षेमध्ये ह्या चॅप्टरवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्याची आपण या ठिकाणी प्रॅक्टिस घेऊया. बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये जो काही ए विचारला जाईल तर त्याच्यामध्ये 1 मार्कासाठी मल्टिपल चॉईस टाइपचे क्वेश्चन विचारले जातील. जर आपल्याला विचारलं पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट -1,0 अँड 5,0. आता लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय विचारला की आपल्याला असा पॉइंट शोधायचा आहे जो की एक्स ॲक्सिसवर असेल. कुठे असेल? एक्स ॲक्सिसवर. ठीक आहे. म्हणजे समजा या ठिकाणी जर कोऑर्डिनेट ॲक्सिस बघितले. ठीक आहे. हा आहे आपला एक्स, हा आहे आपला वाय. तर कोणता पण पॉइंट जर एक्स ॲक्सिसवर असेल, कुठं असेल? एक्स ॲक्सिसवर. समजा या ठिकाणी पॉइंट आहे. आता कुठे आहे आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही. समजा या ठिकाणी आहे. तर या ठिकाणच्या पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट सांगता येतील का? एक्स, वाय. आता लक्षात घ्या. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो पॉइंट एक्स ॲक्सिसवर आहे, जो पॉइंट एक्स त्याचा वाय कोऑर्डिनेट नेहमी 0 असतो. जो बिंदू, जो पॉइंट एक्स ॲक्सिसवर असेल, एक्स अक्षावर असेल, तर त्याचा वाय कोऑर्डिनेट ओके. तर त्याचा वाय कोऑर्डिनेट नेहमी 0 असतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. मग बघा बरं या ठिकाणी ऑप्शनमध्ये बघा, याचा कोऑर्डिनेट 2 दिलाय. चुकीचं आहे. याचा कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट 0 दिलाय. करेक्ट असू शकतं. 3,0 करेक्ट असू शकतं. 0,3 हे 2 ऑप्शन तर कटले. ठीक आहे. मग हा प्रश्न जर आपल्याला एम-सी-क्यू मध्ये विचारला, तर डायरेक्ट घ्यायचं. कोणते 2 पॉइंट आहेत? -10, 50 याच्यापासून एक्सचं आहे का? ठीक आहे. मग एक्सचं मला माहित नाही. मी घेतो समजा x, 0. ठीक आहे. मग डायरेक्ट घ्या. चला. एक्स पासून हा 1, 0 त्याचं डिस्टन्स. ह्या पॉइंट पासून तो -1, 0 कुठं आहे? -1, 0 कुठं असेल? -1, 0 समजा इथं आहे. ठीक आहे. आणि दुसरा कोणता आहे? 5,0 मग 5,0 ठीक आहे. मग ह्या पॉइंट पासून डिस्टन्स घेत असताना काय करणार? डायरेक्ट इथून तर इथं काढायचंय. मग घ्या -1 त्याच्यापासून ते हा x0 ज्याला आपण म्हटलो. ठीक आहे. मग ह्या x मधून हा -1 करा मायनस. एक्स टू मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. त्यानंतर तो 0 तर कटूनच जाईल. इक्वल टू एक्स -5 चा स्क्वेअर. या ठिकाणी कॅल्क्युलेट करा. मायनस मायनस प्लस झालं म्हणजेच हे झालं एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. करा बरं ब्रॅकेटचा स्क्वेअर. कोणतं सूत्र वापरायचं या ठिकाणी? फॉर्म्युला कोणता वापरायचा? ए प्लस बी कंसाचा वर्ग ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. या ठिकाणी सांगा बरं काय असेल? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे सूत्र हा फॉर्म्युला वापरा. या ठिकाणी काय असेल मग? एक्सचा स्क्वेअर प्लस 2 गुणिले एक्स गुणिले 1 2x प्लस ह्या 1चं केलं तर 1 इक्वल. या ठिकाणी वापरा एक्सचा स्क्वेअर नंतर 5चा 2चा आणि एक्सचा गुणाकार म्हणजे -10x प्लस 5चा वर्ग 25. एक्स स्क्वेअर काटला. हा -10x इकडे येऊन काय होईल? मायनस इकडे येऊन प्लस होईल. म्हणजेच 2x प्लस 10x इक्वल टू पलीकडे 25 ॲज इट इज. आता हा 1 पलीकडे जाऊन काय होईल? मायनस होईल. म्हणजे हा झाला मायनस. 2x 10x हा झाला 12x बरोबर. 25 - 1 हा झाला 24 म्हणजेच काय 12 पलीकडे जाऊन भाग करेल. तर x बरोबर 24/12 x बरोबर 2. x बरोबर किती आलं? 2. आपण कोणतं बघितलं होतं? 3020. ठीक आहे. म्हणजे कोणतं या ठिकाणी कोणता ऑप्शन आपला करेक्ट आहे? तर ऑप्शन नंबर बी हा आपला करेक्ट आहे. आता ऑप्शन नंबर बी करेक्ट आला. मग हा प्रश्न एम-सी-क्यू मध्ये विचारला की त्या ठिकाणी आपण याचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं? असे छान छान बाण करायचे. त्या ठिकाणी लिहायचं ऑप्शन कोणता? बी. काय आहे? 2,0 ठीक आहे. तर हे लिहायचं झालं. हे आहे आपलं उत्तर. एवढं करायचं आपण. आपलं जर मराठी माध्यम असेल तर आपण या ठिकाणी लिहायचं पर्याय ठीक आहे. बी काय आहे? 2,0 दॅट्स इट. एवढं आपण लिहायचं झालं. आलं आपलं उत्तर. क्लिअर सगळ्यांना? पण जर हाच प्रश्न
थेरॉटिकल मध्ये आला. ठीक आहे. म्हणजेच काय, असं MCQ न विचारता तुम्हाला जर याचं एक्सप्लेनेशन करायचं असेल तर मग मात्र कसं लिहायचं त्यासाठी लक्ष द्या. ठीक आहे. चला बघा, आता या ठिकाणी जी काही माहिती दिली आहे तर त्याच्यावरून घ्या. ठीक आहे. समजा या ठिकाणी आपण घेऊयात याचं आता एक्सप्लेनेशन लिहू आपण. या ठिकाणी जो काही पॉइंट आहे त्याला आपण नाव देऊयात. कोणता पॉइंट? एक्स ऍक्सिस वरती आहे तो पॉइंट, बरोबर. आणि हे 2 पॉइंट, मग समजा मी याला नाव दिलं ए. एचं काय आहेत? एचे कोऑर्डिनेट -1, 0 अँड दुसरं कोण आहे? बी. त्याचे काय कोऑर्डिनेट 5, 0 आणि या ठिकाणी म्हणूयात कोणता? की समजा तिसरा पॉइंट सी. बरोबर. आता सीचे कोऑर्डिनेट माहिती आहेत का मला? नाही. आता सांगितलं ना तुम्हाला समजावून, की सीचे कोऑर्डिनेट काय असणार आहे? त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असेल, एक्स नाही माहिती. काढू आपण. ठीक आहे. मग या ठिकाणी म्हणा सी इज इक्विडिस्टंट. सी इज इक्विडिस्टंट फ्रॉम कुणापासून? पॉइंट ए अँड बी. जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय लिहायचं या ठिकाणी? समजा सी हा बिंदू ए आणि बिंदू बी पासून समान अंतरावर आहे. ओके. चला, मग आता जर हा समान अंतरावर असेल, इक्विडिस्टंट असेल, तर या ठिकाणी मग मी काय म्हणू शकतो? कोण? हा सी कुणापासून? ए पासून. सी कुणापासून? बी पासून. म्हणजेच मग या ठिकाणी मी म्हणू शकतो हे डिस्टन्स AC आणि डिस्टन्स BC सेम आहे. ठीक आहे. मग आता डिस्टन्स AC साठी काय सूत्र आहे? डिस्टन्स BC साठी काय सूत्र आहे? x2 - x1. आता याच्यासाठी x2 कोण आहे? x. ठीक आहे. आता मी कोणासाठी बघतोय? फक्त AC साठी बघतोय. आता हा काय माझा? C काय माझा? x2 y2 आणि A काय माझा? x1 y1. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा x2 - x1 याचा x1 कोण आहे? -1 याचा स्क्वेअर. कळलं सगळ्यांना? x2 च्या जागी आणि x1 च्या जागी -1. आता बघा ह्या मायनसमुळे हे समोरचं चिन्ह काय होईल? बदलेल. मग मी त्याला काय करतो? असा कंस देतो, एक ब्रॅकेट देतो. ठीक आहे. प्लस दुसरं काय आहे? y2 म्हणजे 0 - 0 -y1 चा स्क्वेअर. दॅट्स इट. आता BC साठी काय असेल सांगा? x -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 0 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. आता हा 0 - 0 कटला. 0चा स्क्वेअर त्याच्यात प्लस केला तर ते 0 सोडून द्या. हा 0चा स्क्वेअर तो पण काढला. म्हणजे या ठिकाणी कोण राहिला? फक्त x -1 म्हणजेच x हा मायनस मायनस काय झाला? +1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा अंडर रूट ॲज इट इज इक्वल टू पलीकडे काय राहिला? x -5 x -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा अंडर रूट ॲज इट इज. क्लिअर सगळ्यांना? ओके. तो 0 काढला. आता बघ या ठिकाणी काय आहे? वर्गमूळ स्क्वेअर रूट आहे दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट आहे. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट उडाला पाहिजे. मग काय करा? स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड मराठीमध्ये दोन्ही बाजूंचा वर्ग करू. मग मी जर दोन्ही बाजूंचा वर्ग करणार तर या ठिकाणी काय असेल? x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हा वर्गमूळ कॅन्सल होईल ना याचा वर्ग केल्याच्या नंतर. म्हणजे मला काय म्हणायचं आहे? जर मी केला याचा वर्ग तर हा वर्ग आणि याचा वर्गमूळ कॅन्सल होईल. स्क्वेअर आणि स्क्वेअर त्या ठिकाणी कॅन्सल होईल. पलीकडे काय उरला? x -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय रिझन असेल इथं? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मराठीमध्ये काय लिहिलं या ठिकाणी? दोन्ही बाजूंचा वर्ग करू. ठीक आहे. चला, आता या ठिकाणी ह्या कंसाचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मग आता ब्रॅकेट स्क्वेअर साठी मी काय फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला? a + b ब्रॅकेट स्क्वेअर. तो वाला फॉर्म्युला वापरा. सांगा a + b ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा. काय फॉर्म्युला आहे? तर या ठिकाणी करायचं पहिल्याचा स्क्वेअर प्लस सगळ्यांचा मल्टिप्लाय. सगळ्यांचा म्हणजे ह्या जो 2 आहे वरचा स्क्वेअर त्या 2चा a चा b चा 2चा a चा b चा काय असेल? मग 2 × a × b दॅट इज 2ab प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर b चा स्क्वेअर. जर हाच फॉर्म्युला a - b साठी वापरायचा असेल तर सेम याच्यासारखाच येतो. थोडासा एकच बदल होतो. पहिल्याचा स्क्वेअर मायनस सगळ्यांचा मल्टिप्लाय 2चा a चा b चा 2चा a चा b चा म्हणजे येईल या ठिकाणी 2ab प्लस b चा स्क्वेअर. दोन्ही फॉर्म्युले सेम येतात. फक्त या ठिकाणी प्लस येते, या ठिकाणी मायनस येते. क्लिअर सगळ्यांना? चला, आता या ठिकाणी बघा x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर जर करणार तर काय मिळेल? x चा स्क्वेअर प्लस 2 × x × 1 2x प्लस x चा स्क्वेअर बरोबर पलीकडे x चा स्क्वेअर 2 × x × 5 -10x प्लस 5 चा स्क्वेअर 25. क्लिअर सगळ्यांना? ओके. आता बघा या ठिकाणी जे काही पलीकडे x स्क्वेअर आहे तो इकडून काय होईल? मायनस हा x स्क्वेअर. ओके. प्लस 2x ॲज इट इज. पलीकडे हा 25 ॲज इट इज.
एक्सची किंमत काढायची ना, मग एक्सची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार, तर एका बाजूला सगळे नंबर्स ठेवणार आणि एका बाजूला फक्त एक्स ठेवणार. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, हा 25 ॲज इट इज. हां, आता सांगा. आता बदल ज्याच्यामध्ये होईल त्याला आपण बदलूया. हा एक्सचा स्क्वेअर पलीकडे तो इकडे येऊन काय होईल मायनस. हा 10x पलीकडे अलीकडे येऊन होईल प्लस. ठीक आहे. म्हणजे जो काही त्या ठिकाणी RHS मध्ये आहे तो LHS. साईड चेंज केल्यानंतर आपण चिन्ह बदलतो. सिम्बॉल साइन चेंज करतो आपण. हा +1 पलीकडे जाऊन बनेल -1. या ठिकाणी बघा एक्स स्क्वेअर कॅन्सल, प्लस मायनस झाला ना. एक्स स्क्वेअर मधून एक्स स्क्वेअर गेला काटला. नंतर हा 2x + 10x हा झाला 12x. बरोबर 25 - x हा 1 हा झाला 24. आता हा 12 कसा x सोबत गुणाकारात पलीकडे जाऊन होईल भागाकार. म्हणजे x बरोबर किती येईल 24/12. म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं बघा x = 2. मग आता जी काही x ची किंमत मिळाली, ओके, जी काही x ची किंमत मिळाली, तर ऑलरेडी आपल्याला y चं कोऑर्डिनेट माहित होतं. ठीक आहे. मग मी या ठिकाणी लिहिणार देअरफॉर रिक्वायर्ड पॉइंट इज काय मिळालं आपल्याला 2,0. क्लिअर सगळ्यांना? काय मिळालं या ठिकाणी रिक्वायर्ड पॉइंट 2,0. हे आलं आपलं उत्तर. ह्या टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. इफ 5,6 इज द मिड पॉइंट ऑफ द लाईन सेगमेंट जॉइनिंग 6,5 and 4,k, देन द व्हॅल्यू ऑफ k. काय म्हटलं या ठिकाणी मराठीमधून काय सांगायचं या ठिकाणी, हा 5,6 हा जो बिंदू आहे, जो पॉइंट आहे, तर तो ह्या दोघांचा कुणाचा 6, 5 आणि 4,k यांचा काय आहे या ठिकाणी, तर मध्यबिंदू आहे. तर आपल्याला फक्त k ची किंमत काढायची आहे. बघा, जर हा प्रश्न आपल्याला MCQ टाइप मध्ये विचारला तर सरळ सरळ करायचं. किंमत कोणाची काढायची, k ची. मग k काय आहे या ठिकाणी, जर समजा मी याला म्हटलं x1 y1 तर मी याला काय म्हणणार x2 y2. मग k कोण आहे या ठिकाणी, तर y2 आहे. मग या ठिकाणी सूत्र घ्यायचं फक्त y चं. तर सांगा y बरोबर काय आहे, y1 + y2 डिवाइड भागिले 2. ओके, y1 + y2 डिवाइड बाय 2. हे कुणाचं, तर y साठीचं सूत्र आहे. मग सांगा, तर y म्हणजे कोण, याचा मध्यबिंदू मिड पॉइंट कोण आहे या ठिकाणी 5,6. ओके, y ची किंमत 6 इक्वल टू y1 6 5 म्हणजे 5 प्लस y2 k डिवाइड 2. काढा k ची किंमत. हा 2 इकडे भागाकारात आहे, इकडे येऊन काय करेल, याच्यासोबत मल्टिप्लाय करेल. 6 2 जा 12 इक्वल टू 5 + k. हा 5 मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल मायनस, म्हणजे 12 - 5 इक्वल टू k. तर k ची किंमत काय मिळाली, k = 7. k = 7 आहे एक ऑप्शन. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. काय लिहिणार मग या ठिकाणी सांगा, ऑप्शन सी दॅट इज 7. ओके, पर्याय सी. या पद्धतीने लिहायचं. झालं. या ठिकाणी आपल्याला 1 मार्क मिळून जाईल. जर हा प्रश्न आपल्याला थेरोटिकल मध्ये विचारला, म्हणजे जर याचं एक्सप्लेनेशन द्यायची वेळ आली, तर काय लिहिणार या ठिकाणी लक्षात घ्या. या ठिकाणी म्हणायचं लेट जो काही पहिला बिंदू आहे, जो काही पहिला पॉइंट आहे, त्याला समजा मी म्हटलं A 6,5 अँड दुसरा B काय आहे तो सांगा 4,k. या ठिकाणी म्हणा हेअर C ज्याचे कोऑर्डिनेट आपण म्हटलं 5,6 इज मिड पॉइंट ऑफ कुणाचा, एबीचा. मग त्या एबीला मी म्हणतो सेगमेंट. एबी एक रेषाखंड बनेल ना. जर हे मराठीत लिहायचं असेल तर मराठीत काय लिहिणार, सी. बरोबर. हा रेख एबीचा मध्यबिंदू आहे. दॅट्स इट. मग या ठिकाणी म्हणा हेअर x1 y1 कोण असेल, जो ए आहे म्हणजेच x1 6 आणि y1 5. x2 y2 कोण असेल, जो बी आहे x2 y2. सांगा 4,k. त्यानंतर काय आहे, x बरोबर 5, जो मिड पॉइंट आहे तो x आणि y बरोबर 6. आता आपल्याला ज्याची किंमत काढायची त्याचंच घ्या या ठिकाणी बाय युजिंग कोणता फॉर्म्युला वापरतो आपण या ठिकाणी, बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. काय मध्यबिंदू सूत्र, काय मिड पॉइंटचा फॉर्म्युला, y = y1 + y2 डिवाइड बाय 2. दॅट्स इट. ओके, चला आता या ठिकाणी किमती ठेवा. y च्या जागी 6 इक्वल टू y1 च्या जागी 5 प्लस y2 च्या जागी k डिवाइड बाय 2. हा 2 डिवाइड इकडून मल्टिप्लाय म्हणजे 6 2 जा इक्वल टू 5 प्लस k. आता हा 5 इकडे प्लस इकडे होईल मायनस इक्वल टू k. 6 × 2 हे झालं या ठिकाणी 12. 12 - 5 7. म्हणजे मला मिळालं या ठिकाणी k बरोबर 7. या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं k ची किंमत किती, तर आपण काढली k = 7. क्लिअर सगळ्यांना.
चला, या ठिकाणी आपल्याला जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला, द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट, हा एक पॉइंट, हा दुसरा पॉइंट, डायरेक्ट स्लोप काय आहे, यम इज इक्वल टू y2 -6 मायनस y1 -2. क्लिअर? नंतर डिवाइड x2 -3 -5. आता झालं. आता सांगा या ठिकाणी मायनस मायनसमुळे साइन चेंज होईल. म्हणजे वरती मिळालं मला -6 मायनस मायनस प्लस आणि हा 2 ॲज इट इज. खाली मिळालं -3 -5 हा झाला -8. ठीक आहे. हा 2 -6 वरती मिळालं -4 भागिले -8 मायनस मायनस कटला. 4 1 4 4 2 8 1/2 आहे का ठिकाणी ऑप्शन चेक करा. ऑप्शन सी बघा. ऑप्शन नंबर सी लिहा या ठिकाणी. क्लिअर. ऑप्शन सी काय आहे तो 1/2 हा करेक्ट आहे आपला. ओके. कळालं सगळ्यांना? जर हाच प्रश्न आपल्याला theoretical मध्ये विचारला, कसा विचारला? जर theoretical मध्ये विचारला तर त्या ठिकाणी म्हणा हिअर लेट पॉइंटला काहीतरी नाव द्या. समजा ए नाव दिलं मी. काय आहे तो? -5 -2 अँड समजा दुसऱ्याला नाव दिलं मी बी. त्याला काय म्हटलं? -3 -6. मग या ठिकाणी सांगा x1 y1 x2 y2. ओके. आता x1 y1 कोणाला म्हणणार? पहिल्या पॉइंटला -5 -2. x2 y2 कोणाला म्हणणार? दुसऱ्या पॉइंटला. दुसरा पॉइंट काय आहे? -3 -6. या ठिकाणी हा -5 नाही, हा फक्त 5 आहे. हा 5. हा. आता बघा. आता काय करणार या ठिकाणी? कोणतं सूत्र वापरायचं? स्लोपचा. बरोबर. लिहा इथे या ठिकाणी हिअर बाय युजिंग कोणता फॉर्म्युला? स्लोप फॉर्म्युला. स्लोप फॉर्म्युला. बरोबर? घ्या. स्लोप ऑफ लाईन AB. लाईन ABचा स्लोप कशाने डिनोट करतो आपण? एम ने. काय सूत्र आहे सांगा? y2 -y1 डिवाइड x2 -x1. क्लिअर सगळ्यांना? मग आता y2 -y1 म्हटलं तर आपण या ठिकाणी व्हॅल्यू पुट केला. y2 च्या जागी -6 बघा. y2 च्या जागी -6 मायनस हे सूत्रातलं मायनस, हे वाला सूत्रातलं मायनस. ठीक आहे. त्यानंतर x2 ची किंमत किती घेतली होती या ठिकाणी सांगा? x2 ची किंमत किती घेतली होती या ठिकाणी? -3. x2 जागी -3. त्याच्यानंतर हे सूत्रातलं मायनस, हे वाला सूत्रातलं मायनस. आणि x1 ची किंमत घेतली होती 5. ठीक आहे. आता मायनसमुळे काय होईल? ह्या मायनसमुळे काय होईल? समोरच्यात साइन चेंज होईल. म्हणजे मायनस मायनस झाला प्लस. ओके. हा +2 ॲज इट इज. -6 +2 खाली -3 -5 साइन सेम आहे. चिन्ह सारखे आहेत. याचा अर्थ दोघांची बेरीज होईल. 3 आणि 5 8 आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. मोठा म्हणजे 5चं मायनस. क्लिअर? ओके. खाली मिळाला -8 वरती परत सेम 2 -6 चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणजे वजाबाकी होईल. 6 मधून 2 गेला 4 उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. मोठा 6 आहे. 6 चिन्ह मायनस. मायनस मायनस कटला. मायनस मायनस कटला. वरती 4 खाली 8. 4 1 4 4 2 8 म्हणजे काय मिळालं आपल्याला 1/2 1/2. मग या ठिकाणी लिहायचं रिमार्क देअरफॉर स्लोप ऑफ कुणाचा काही नाव दिलं होतं का आपल्याला त्यांनी? नाही. स्लोप ऑफ मग आपण लिहायचं रिक्वायर्ड पॉइंट. स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन इज काय मिळालं आपल्याला? 1/2. 1/2. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. जर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 मध्ये जो काही बी टाईपचा प्रश्न असतो त्या ठिकाणी 1 मार्काला प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यात मात्र आपल्याला सोल्युशन द्यावं लागतं. जे मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन आहेत ते 3 प्रश्न येतात आपल्याला 3 मार्कांसाठी येतात. ओके. त्यानंतर आपल्याला हा क्वेश्चन नंबर 1 मधला बी सेक्शन विचारला जातो जो की 1 मार्काला 1 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी असतो. बघा त्या ठिकाणी जर आपल्याला विचारलं स्लोप ऑफ लाईन AB इज 3, स्लोप ऑफ लाईन PQ इज ऑल्सो 3, राईट द रिलेशन बिटवीन द लाईन AB अँड लाईन PQ. बघा या ठिकाणी लिहायचं ओके बाय गिवन इन्फॉर्मेशन. बाय गिवन इन्फॉर्मेशन. मराठीमध्ये काय लिहिणार? दिलेल्या माहितीनुसार. काय माहिती दिली? तर स्लोप ऑफ AB. स्लोप ऑफ AB किती दिला? 3. ठीक आहे. त्यानंतर स्लोप ऑफ PQ. स्लोप ऑफ PQ किती दिला? 3. एबीचा पण स्लोप दिला 3, PQचा पण स्लोप दिला 3. बरोबर? रेषेचा चढ 3 दिलेला आहे. ठीक आहे. आता ही माहिती तर दिलेली होती. मग आता रिलेशन काय आहे? तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. जर 2 लाईनचा स्लोप सारखा असेल, 2 लाईनचा स्लोप जर सारखा असेल तर त्या 2 लाईन एकमेकींना पॅरलल असतात. एकमेकींना समांतर असतात. म्हणजेच या ठिकाणी मी लिहिणार देअरफॉर लाईन AB, लाईन PQ
ह्या एकमेकींना कशा आहेत? पॅरलल आहेत. हे आहे त्या दोघींच्या मधलं रिलेशन. दॅट्स इट. 1 मार्क भेटून गेला आपल्याला. क्लिअर सगळ्यांना? जर 2 रेषेचा चढ स्लोप सेम असेल तर त्या 2 रेषा, 2 लाईन्स एकमेकींना कशा असतात? तर पॅरलल असतात, समांतर असतात. क्लिअर? चला. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट? 2 बिंदूमधील अंतर किती असेल? ठीक आहे. चला आपण सोडवलेलं आहे. घ्या या ठिकाणी. समजा पहिल्या पॉइंटला मी म्हटलं ए. काय त्याचे कोऑर्डिनेट 1,0. दुसऱ्या पॉइंटला मी म्हटलं समजा बी. काय त्याचे कोऑर्डिनेट -3,0. मग मी काय म्हणणार? या ठिकाणी जो काही ए आहे तर त्याला x1 y1 म्हणतो. x1 y1. दुसऱ्याला म्हणतो x2 y2. सांगा x1 y1 ची किंमत किती? x1 y1 ची किंमत किती? 1 0. x2 y2 ची -3 0. ठीक आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी फक्त काय लक्षात ठेवायचं, इथं लेटच्या जागी काय घ्यायचं आपण समजा. ठीक आहे. सेम सगळं सारखंच असतं. ठीक आहे. फक्त थोडासा बदल असतो या ठिकाणी. शब्दांमध्ये बदल असतो, बाकी काही नाही. सूत्र तिथं तेच असणार आहे. आता बघा, या ठिकाणी आता आपल्याला काय वापरायचं आहे? तर डिस्टन्स काढायचे. काय काढायचंय? डिस्टन्स म्हणजे अंतर काढायचंय. मग लिहा अंतराच्या सूत्रानुसार बाय युजिंग कोणता फॉर्म्युला? डिस्टन्स फॉर्म्युला. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. अंतराचे सूत्र वापरून. काय डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? तर डिस्टन्स AB. ठीक आहे. आता या ठिकाणी लिहिण्याच्या खूप सगळ्या पद्धत असतात. याला तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता. AB लिहू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही त्याला लेंथ AB लिहू शकता. किंवा तुम्ही त्याला डिस्टन्स AB लिहू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, AB लिहिलं चालतंय, लेंथ AB लिहिलं चालतंय, डिस्टन्स AB लिहिलं तरी चालतंय. डिस्टन्स AB लिहित असताना या ठिकाणी द्यावा लागतो फक्त तुम्हाला कॉमा. म्हणजे याला वाचतात डिस्टन्स A to B. ओके. डिस्टन्स A B म्हणजे A आणि B च्या मधलं डिस्टन्स. मग या ठिकाणी तुम्ही काहीही लिहा. ओके. तुम्ही समजा असं डिस्टन्स AB लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे. तुम्ही त्याला नुसतं AB लिहिलं तरी चालतंय. ह्या फक्त पर्टिक्युलर पहिल्या गणितासाठी मी तुम्हाला सगळं लिहून दाखवत आहे. तुम्ही लेंथ AB लिहिलं तरी चालतंय. या तिन्हीपैकी काहीही लिहा. बरोबर? 3 पैकी कोणतेही लिहा. ठीक आहे. कशामध्ये? बोर्डच्या परीक्षेमध्ये. तरी चालतंय. ह्या तिघांचा सुद्धा अर्थ एकच होतो. चला सांगा. आता येऊयात आपण आपल्या सूत्रावरती. काय सूत्र काय आहे? तर वर्गमुळात अंडर रूट x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. दॅट्स इट. आता चला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. काय आहेत व्हॅल्यू? काय आहेत? किमती काय मिळाल्या आपल्याला? या ठिकाणी किमती मिळाल्या होत्या. सांगा. x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय आहे? x2 ची किंमत -3 मायनस x1 ची 1. ठीक आहे. x2 ची किंमत -3 आहे. नंतर हा सूत्रामधला फॉर्म्युलामधला -1 या ठिकाणी घेतला आणि x1 ची किंमत 1 आहे. दॅट्स क्लिअर. समोर प्लस काय आहे समोर? y2 - y1 म्हणजे 0 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 0 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय मिळालं सांगा बरं? या ठिकाणी मिळालं -3 - 1 -4 म्हणजे मला मिळालं -4 चा स्क्वेअर प्लस 0 - 0 काटला 0 झाला. ठीक आहे. 0चा स्क्वेअर 0. आता 0 सोडून द्या. -4 चा स्क्वेअर 16 म्हणजे या ठिकाणी मला मिळालं √16. आता ह्या 16चं रूट काढा. ते मिळेल आपल्याला 4. 16चं वर्गमूळ 4 मिळेल. म्हणजे या ठिकाणी मी म्हणू शकतो देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स इज किती मिळालं मला? किती मिळालं सांगा? तर 4 मिळालं. किती मिळालं? 4. त्याला आपण म्हणायचं युनिट्स. हे 4 काय मिळालं? युनिट्स. बरोबर. मराठीमध्ये जर लिहिसाल तर त्या ठिकाणी लिहायचं म्हणून 2 बिंदूमधील अंतर 4 एकक. युनिटच्या जागी काय लिहिणार? फक्त एकक लिहिणार. ठीक आहे. ह्या युनिटच्या जागी काय लिहिणार? तर एकक इतकं लिहायचं. ठीक आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी भेटून जाईल. चला, जर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला, फाइंड द y कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल. बघा, ह्या प्रकारचं आपलं एक गणित झालं. आपण त्या ठिकाणी मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला होता आणि आपल्याला फक्त y कोऑर्डिनेट k ची किंमत काढली होती. बरोबर. मग y चं सूत्र वापरायचं. घ्या. या ठिकाणी म्हणा लेट a 4, -3 बरोबर. b 7, 5 अँड c काय आहे? -2, 1. आता मी तुम्हाला x1, x2, x3 लिहून दाखवतो. पण तुम्ही लिहिलेच पाहिजे गरजेचं नाही. ठीक आहे. तुम्ही फक्त काय घ्यायचं आहे? तुम्ही y1, y2, y3
एवढ्या जरी किमती लिहिल्या तरी चालतात. ठीक आहे. पण कन्फ्युज नाही झालं पाहिजे. मग लिहून टाका x1 y1 च्या किमती. मग काय आहे या ठिकाणी सांगा x1 x2 आणि x3 ह्या किमती नाही लिहिल्या तरी चालतात. कारण डायरेक्ट फक्त आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, तर काय सांगितलं y कोऑर्डिनेटची काढायची बघा. फक्त आणि फक्त y कोऑर्डिनेट काढायचा आहे. ठीक आहे. चला सांगा या ठिकाणी काय आहे 4 - 3 या ठिकाणी y2 कोण आहे 5. इतकं जरी घेतलं तरी चालणार आहे आपल्याला. ठीक आहे. x2 आहे 7, x3 आहे -2, y3 आहे 1. ठीक आहे. मग आता काय लिहिणार या ठिकाणी बाय युजिंग कोणता फॉर्म्युला सेंट्रॉइड फॉर्म्युला लिहा बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला गुरुत्व मध्याचे सूत्र वापरून. काय आहे सेंट्रॉइडचा फॉर्म्युला तर y साठी y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइड बाय 3 करा व्हॅल्यू पुट. किमती ठेवा y1 च्या जागी -3 प्लस 5 प्लस 1 भागिले 3. ठीक आहे. करा बरं बेरीज 5 आणि 1 6 6 - 3 3 म्हणजे हे मिळालं मला वरती 3 खाली 3 म्हणजेच काय मिळालं मग y इज इक्वल टू 1. ठीक आहे. मग सगळ्यात शेवटी लिहायचं देअरफॉर y coordinate ऑफ कुणाचा विचारला होता सेंट्रॉइड y coordinate ऑफ सेंट्रॉइड इज किती मिळाला 3/3 1 किती मिळाला 1 मिळाला. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना. ओके. या पद्धतीने लिहून त्याला काय करायचं आपण एक ब्रॅकेट करून द्यायचा. मराठी माध्यमाचे विद्यार्थी काय लिहिणार सगळ्यात शेवटी म्हणून गुरुत्व मध्याचा y निर्देशक 1 आहे. दॅट्स इट. ओके. चला जर क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 मार्क साठी क्वेश्चन विचारला क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 मार्क साठी क्वेश्चन जर विचारला ऍक्टिव्हिटीसाठी कुणासाठी ऍक्टिव्हिटीसाठी तर काय करायचं बघा. ऍक्टिव्हिटीच्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी ऍक्टिव्हिटी आहे या ऍक्टिव्हिटी पासून ते शेवटच्या पॉईंट पर्यंत ऍज इट इज जशीच्या तशी तुमच्या उत्तरपत्रिकेवरती छापून घ्यायची. क्लिअर. जिथं चौकटी आहे तिथं चौकटी वगैरे सगळं करून घ्यायचं व्यवस्थित लिहून घ्यायचं. मग नंतर पुढची स्टेप काय करायची तर आता बघा या ठिकाणी सी ला काय म्हटलं त्यांनी x1 y1 डी ला काय म्हटलं x2 y2. आता प्रश्न वाचून घ्या एकदा. ठीक आहे. सी दिला डी दिला देन कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द डिस्टन्स. त्यांनी ऍक्टिव्हिटी कोणासाठी कम्प्लीट करायला सांगितली डिस्टन्स बिटवीन पॉइंट हे फाइंड करण्यासाठी. बरोबर. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा लगेच काय फॉर्म्युला आहे अंडर x2 - x1. अच्छा इथं x1 लिहिलेला नाही मग लिहून घ्या. इथं काय असेल x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. दॅट्स इट. झालं. अर्धा मार्क मिळाला. पुढची स्टेप सीडी बरोबर -2 अच्छा इथं काय नाही लिहिलेलं x1 ची किंमत नाही लिहिली. कोण x1 ची किंमत 3x1 ची. मग त्या चौकटीत त्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार या ठिकाणी तर त्या ठिकाणी लिहा 3. ठीक आहे. त्याचा स्क्वेअर ओके ओके पुढचं कंप्लीट झालं. आता बघा खाली काय केलं त्यांनी खाली -3 - 5 चा स्क्वेअर -3 - 5 याचा डायरेक्ट स्क्वेअर करून लिहिला. मग या ठिकाणी -2 - 3 -2 - 3 हे किती होत आहे -5. मग या ठिकाणी -5 चा स्क्वेअर नाही लिहायचं. ओके. या ठिकाणी -5 चा स्क्वेअर नाही लिहायचं. इथं काय केलं त्यांनी डायरेक्ट ऍडिशन करून त्याचा स्क्वेअर केला. ओके. मग या ठिकाणी या चौकटीत त्यांना काय अपेक्षित आहे तर तुम्ही पण याचा डायरेक्ट स्क्वेअर करून लिहा. मग याचा स्क्वेअर कसा करून लिहा सांगा. काय सांगितलं मी तुम्हाला या ठिकाणी -2 - 3 किती झालं -5 त्याचा आहे स्क्वेअर. मग ह्या -5 चा डायरेक्ट करा स्क्वेअर. मग सांगा मायनसचा स्क्वेअर केला तर प्लसच येणार 5 चा स्क्वेअर 25 क्लिअर सगळ्यांना. ओके. आता या ठिकाणी 25 64 करा बेरीज हे किती येतं या ठिकाणी तर 89 येतं. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना. आपण किती रिकाम्या जागा भरल्या 1 2 3 4 एक रिकामी जागा अर्धी मार्क. क्लिअर. आता इथं जर तुम्ही -5 चा स्क्वेअर लिहिसाल तर ते चुकीचं आहे असं नाही पण तिथं तुम्हाला अर्धा मार्क भेटणार नाही. तिथं अपेक्षित काय तुम्हाला तर हे बघायचं त्यांनी काय लिहिलेलं आहे त्यांनी 64 म्हणजे डायरेक्ट स्क्वेअर केला त्याचा डायरेक्ट वर्ग केला. तुम्ही पण याचा डायरेक्ट वर्ग करायचे. ओके. चला अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क भेटून जातील. क्वेश्चन नंबर 2B मध्ये जर 2 मार्क साठी प्रश्न विचारला ओके ए दिला बी दिला आर व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल देन फाइंड द स्लोप ऑफ ईच साइड. प्रत्येक साइडचा तुम्ही स्लोप काढायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला जो काही स्लोप काढायचा आहे ठीक आहे 3 पॉइंट ABC दिलेले आहे त्यांनी तर आपण डायरेक्ट घ्या. आता आपण या ठिकाणी समजण्याची काही गरजच नाही त्यांनी ऑलरेडी दिलंय हे ए इज इक्वल टू 1, -1 ओके. त्यानंतर दिलं बी इज इक्वल टू 0, 4 त्यानंतर दिलं सी इज इक्वल टू
-5,3. ठीक आहे. मग सरळ सरळ म्हणा हिअर स्लोप ऑफ ए बी. आता या ठिकाणी तुम्ही x1 y1 x2 y2 लिहिलेच पाहिजे, हे अपेक्षित नाही. या ठिकाणी बघा प्रश्न किती मार्काला आहे? 2 मार्काला. मग प्रश्न विचारला त्यांनी की तिन्ही साईडचे स्लोप काढा. तर तिन्ही साईडचे स्लोप काढा. या प्रत्येक साईडला तुम्हाला अर्धा-अर्धा मार्क मिळणार आहे. मग त्या अर्ध्या मार्कासाठी परत ते इतकं मोठं लिहत बसायचं प्रत्येक याच्यामध्ये पॉसिबल नाही. ठीक आहे. आणि तितकं गरजेचं पण नाही. ठीक आहे. हे वेळ खाऊ प्रोसेस बनून जाईल. मग त्या ठिकाणी काय करायचं? आपल्याला मार्क कशाला भेटणार आहे? एका लाईनचा स्लोप काढला अर्धा मार्क, दुसऱ्या लाईनचा काढला अर्धा मार्क, तिसऱ्या लाईनचा काढला अर्धा मार्क, सगळ्यात शेवटी रिमार्क लिहिला की तिन्ही लाईनचा स्लोप असा असा आहे, त्याला अर्धा मार्क, असे 2 मार्क आपल्याला भेटणार आहे. मग डायरेक्ट लाईनचा स्लोप काढ. मग एबीचा स्लोप काढण्यासाठी काय सूत्र आहे? y2 मायनस y1 y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग आता AB मध्ये पहिले ए म्हणलं ना त्यालाच x1 y1 म्हणून घ्या. कुणालाही म्हटलं फरक पडत नाही. मात्र एक प्रोसेस करून ठेवायची, एक लक्षात ठेवायचं. पहिल्याच पॉइंटला म्हणा x1 y1, दुसऱ्याला म्हणा x2 y2. मग आता सांगा y2 म्हणजे 4 मायनस -1 वरती काय असेल? 4 मायनस y1 -1 म्हणजे या ठिकाणी मिळेल मला -1. क्लिअर? नंतर 0 -1 0 -1 सगळ्यांना केलं. ओके. चला घ्या समोर. काय मिळालं मग या ठिकाणी सांगा मला? तर खाली मिळालं -1 वरती काय मिळालं? 4 मायनस मायनस प्लस 1 म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं 5/1 मायनस. ओके. आता या 5 ने 5 ला -1 ने डिवाइड करा. तर मला या ठिकाणी उत्तर मिळेल -5. हा कुणाचा स्लोप मिळाला? एबीचा. ओके. चला त्यानंतर घ्या तुम्ही आता हे खाली लिहिलंय का खाली तरी चालतं. ठीक आहे. असं लिहिलं तरी चालतंय. ओके. चला तुम्हाला वाटलं खाली लिहायचं, खाली लिहू शकता. भरपूर विद्यार्थ्यांना सवय असते की एका खाली एक लिहत जायचं. ठीक आहे. मग मी पण तुम्हाला तशाच पद्धतीने लिहून देतो. नाहीतर मग विद्यार्थी सर मग असं आडवं लिहायचं का? सर असं उभं लिहायचं का? ठीक आहे. चला आता एबीचा काढला, आता बीसीचा काढू. ठीक आहे. मग या ठिकाणी म्हणूयात स्लोप ऑफ कुणासाठी? बीसी साठी सांगा. मग बीसी साठी काय असेल? परत तेच y2 म्हणजे 3 मायनस 4 3 मायनस 4 डिवाइड बरोबर. x2 म्हणजे -5 मायनस x1 म्हणजे 0. सांगा वरती किती मिळालं? 3 मायनस 4 किती मिळालं? 3 मायनस 4 ते मिळालं -1 खाली -5 मायनस 0 -5. आता मायनस मायनस कटला म्हणजे या ठिकाणी मला मिळालं 1/5. ओके. आता यानंतर काय आहे? यानंतर काय आहे? तर एबीचा काढला बरं का. आता हा जर ट्रायंगल तयार झाला, हा काय तयार झाला? ट्रायंगल एबीसी. तर एबीचा काढला, बीसीचा काढला, एसी राहिला ना. बरोबर. मग आता सगळ्यात शेवटी एसीचा घ्या. घ्या मग सांगा स्लोप ऑफ एसी लिहा या ठिकाणी स्लोप ऑफ एसी. तर एसी साठी परत काय? तो तुम्हाला x1 y1 म्हणा, याला x2 y2 म्हणा. सांगा बघ 3 मायनस -1 3 मायनस -1 हा मायनस कुठला घेतला मी? सूत्रातला. आता कोणता घेतोय? y1 ची किंमत म्हणजे इथे येईल -1. ओके. खाली -5 -1 -5 -1 म्हणजे मला वरती मिळालं 3 मायनस मायनस हा झाला 3 प्लस हा मायनस इंटू मायनस प्लस 1 डिवाइड -5 -1 -6 3 आणि 1 हा झाला 4 खाली मिळाला मायनस. ओके. हे आलं माझं उत्तर. आता या ठिकाणी बघायचं की हा 4/6 आला. तर या ठिकाणी कोणी त्याला डिवाइड करू शकतो का? रेशो काढतो आपण. बरोबर. एकदम छोटं त्याला छोट्या याच्या नंबरमध्ये कन्व्हर्ट करतो. मग बघा तर कोण आहे? तर वरती पण 2 ने भाग जाईल, खाली पण 2 ने भाग जाईल. मग वरती जर 2 ने भाग दिला तर 2, खाली 2 ने भाग दिला तर 3. म्हणजे हे मिळालं मला 2/3. ओके. आता हा जो काही मायनसचं सिम्बॉल आहे, जे काही मायनसचं साइन आहे, ते कुठेही देऊ शकता. वरती द्या, खाली द्या. ठीक आहे. आपल्याला काय सवय असते आपण असं इथं समोर देत असतो, तिथं द्या, काय हरकत नाही. मग आता हा एसी स्लोप किती मिळाला? -2/3 लिहा मग सगळ्यात शेवटी लिहायचा रिमार्क. मग आता रिमार्क काय लिहिणार? देअरफोर स्लोप ऑफ AB इक्वल टू -5 स्लोप ऑफ BC BC किती मिळाला होता? 1/5 बरोबर. अँड स्लोप ऑफ सगळ्यात शेवटी कोणाचा काढला आपण? एसीचा की तो किती मिळाला? -2/3. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? अशा पद्धतीने हे आपण तिघांचे स्लोप काढलेले आहेत. यांना असं छान छान चौकट करून द्या. ओके. तुम्हाला अर्धा 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 आणि सगळा रिमार्क लिहायला अर्धा असे 2 मार्क या ठिकाणी भेटून जातील. हा मराठी माध्यमाचे विद्यार्थी या ठिकाणी काय? रेष एबीचा चढ
ओके, एवढंच लिहायचं अँडच्या जागी आणि. ठीक आहे. आणि या ठिकाणी हे एक लिहू शकता तुम्ही काय? बाय युजिंग स्लोप फॉर्म्युला. बाय युजिंग स्लोप फॉर्म्युला. एकदा जरी लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. तीनदा लिहिलं नाही, काही गरज नाही. कोणतं सूत्र वापरलं या ठिकाणी आपण? स्लोपचा फॉर्म्युला वापरलेला आहे. चला, या ठिकाणी आपल्याला जर क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 मार्कसाठी ऍक्टिव्हिटी आली. किती मार्कसाठी? 3 मार्कसाठी. बघा या ठिकाणी 1, 2, 3, 1, 2, 3 6 रिकाम्या जागा. किती रिकाम्या जागा? 6. प्रत्येक रिकामी जागा अर्ध्या मार्काला. बघा, ही 3 मार्काला ऍक्टिव्हिटी आली, तर पहिली गोष्ट काय करणार? काय सांगितलं मी तुम्हाला ऍक्टिव्हिटीमध्ये? जशीच्या तशी उचलायची, आपल्या उत्तरपत्रिकेवरती लिहून काढायची. रिकाम्या जागेच्या जागी रिकामी जागा सोडून द्यायची, चौकट करून घ्यायची, सगळं व्यवस्थित जसं तसं करून घ्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. वाचा प्रश्न. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. ह्या पॉइंट पी चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. विच डिवाइड सेक ए बी इन द रेशो 3:1. ओके, ए आणि बी चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. आता लक्षात एला x1 y1 जर मी म्हटलो, एला जर x1 y1 म्हटलो, तर या ठिकाणी याला म्हणायचं m इज टू n. ओके, सूत्रामध्ये सांगितलं मी तुम्हाला, ज्याला x1 y1 म्हटलं त्याच्याच साईडला m घ्यायचा, ज्याला x2 y2 म्हटलं त्याच्या साईडला n घ्यायचा. मग आता बघा या ठिकाणी ह्या जी ऍक्टिव्हिटी आहे तर तुम्हाला किती सोपं दिलंय बघा. या ठिकाणी काय दिलं? x बरोबर काहीतरी फॉर्म्युला दिलं आणि खाली काहीच नाही दिलं. y बरोबर तुम्हाला सांगितलं ना, एक्स आणि वायचे सूत्र सारखंच आहे, फक्त एक्सच्या जागी वाय ठेवायचं. मग हेच mx2 प्लस nx1 इथं वरती नाही दिलेलं, हे जसं तसं इथं कॉपी करून घ्या. बरोबर. मग या ठिकाणी काय येणार सांगा? या ठिकाणी काय येणार? जसे तसं कॉपी करणार आहे. ठीक आहे. काय आहे हे? x2 प्लस n x1 फक्त एक्सच्या जागी y, म्हणजे या ठिकाणी येईल y2 प्लस n y1. दॅट्स इट. m प्लस 1 जसं तसं इथे खाली कॉपी करून घ्या, m प्लस n. ओके, आता ही चौकट तुम्ही लिहिताना थोडीशी मोठी काढायची. आता ही मी थोडीशी छोटी काढलेली या ठिकाणी. ओके, m प्लस n या ठिकाणी किती मार्क भेटला? अर्धा अर्धा 1 मार्क झाला. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑलरेडी त्यांनी किमती पुट करून दिली, त्यांनी आपल्याला डोक्याला टेन्शनच ठेवलं नाही, डायरेक्ट किमती. या ठिकाणी काय केलं बघा त्यांनी, ह्या प्लसच्या नंतर 1 गुणिले 4 4 केलं. मग या ठिकाणी लिहिणं काय अपेक्षित आहे? त्यांनी काय केलं? 1 गुणिले 4 केलं ना, मग आपण 3 गुणिले 8 का? 3 गुणिले 8 किती? 24 केल्या या ठिकाणी. ओके, सांगा 24 आणि 4. आता त्यांनी इथं काहीच नाही दिलं. त्यांनी इथं खाली फक्त डायरेक्ट एक्सचं उत्तर दिलं. एक्सचं उत्तर दिलं याचा अर्थ काय? एक्सचं उत्तर दिलं याचा अर्थ काय? त्यांना डायरेक्ट 4 ने भाग दिलेलं अपेक्षित आहे. मग 24 आणि 4 किती झाले? 28 भागिले 4. तर तुम्ही तिथे 28 भागिले 4 नाही लिहित बसायचं. तुम्ही तिथे डायरेक्ट लिहायचं 28 भागिले 4 किती झाले? 7. मग या ठिकाणी लिहा 7 असेल. घ्याल तुमचं आन्सर. म्हणजेच मी या ठिकाणी खाली लिहितो x इज इक्वल टू किती आलं? 7. डन सगळ्यांना? चलो. त्यानंतर बघा फॉर्म्युला तर ऑलरेडी लिहिला आपण. 1 गुणिले 3 हा -3 ॲज इट इज लिहिला. आता 3 5 15 या ठिकाणी लिहा 15. ठीक आहे. इथं त्यांना डायरेक्ट उत्तर अपेक्षित आहे. 15 - 3 12. 12 भागिले 4. 12 भागिले 4 किती? 3. म्हणजे या ठिकाणी किती? y बरोबर 3. दॅट्स इट. ठीक आहे. x बरोबर 7 आणि y बरोबर 3. भेटलं उत्तर. किती रिकाम्या जागा लिहिले तुम्ही? 1 2 3 4 5 6. 3 मार्क तुम्हाला भेटले. प्रत्येक रिकाम्या जागेला अर्धा मार्क. अशा पद्धतीने हा ऍक्टिव्हिटीचा प्रश्न सोडवता येतो. अत्यंत सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न कधीच स्किप करायचा नाही. क्वेश्चन नंबर 3 बी सेक्शन मध्ये जर तुम्हाला 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला, शो दॅट पॉइंट्स आर व्हर्टायसेस ऑफ रोम्बस. थोडंसं मोठा येईल या ठिकाणी. आता लक्षात घ्या, रोम्बसचे व्हर्टायसेस आहेत. रोम्बस म्हणजे काय? मराठीमध्ये रोम्बसला म्हणतात समभुज चौकोन. काय म्हणतात? समभुज. ठीक आहे. वरती लिहितो वाटलं तुम्ही. काय म्हणतात त्याला? समभुज चौकोन. काय म्हणतात त्याला? समभुज चौकोन. आता लक्षात घ्या, रोम्बसच्या काय प्रॉपर्टी आहेत? तर रोम्बसची प्रॉपर्टी आहे की रोम्बसच्या समभुज चौकोनाच्या सगळ्या बाजू समभुज. सम म्हणजे इक्वल, सारख्या. भुज मीन्स बाजू, साइड्स. सगळ्या साइड्स इक्वल. 4ही साइड्स इक्वल. दॅट्स इट. आता जर 4ही साइड्स इक्वल असतील तर मग सगळ्यांचं डिस्टन्स काढा. 4 साइड कोणत्या म्हणजे तुम्हाला ABCD म्हणजे AB BC CD आणि AD 4 डिस्टन्स काढा. घ्या या ठिकाणी हेअर ए काय दिलाय सांगा? ए काय दिलाय? -4 -7. त्यानंतर बी काय दिलाय सांगा? बी काय दिलाय? बी दिलाय -1 2. सी काय दिलाय सांगा? सी काय दिलाय? 8,5. अँड डी काय दिलाय? डी काय दिलाय सांगा? डी 5, -4. ठीक आहे. चला घ्या बॅक. आता काय काढायचंय मी? डिस्टन्स काढायचं. काय काढायचंय मी? डिस्टन्स. घ्या डायरेक्ट हेअर डिस्टन्स AB. डिस्टन्स AB. तर काय असेल डिस्टन्स AB? काय फॉर्म्युला? √(x2 - x1). आता परत ते कोण x2 कोण
ते लिहत बसायची गरज नाही, डायरेक्ट वापरा. x2 मायनस x1 म्हणजेच काय येईल -1 -1 मायनस कोण -4. ओके, ह्या मायनसमुळे साइन चेंज होणार आहे. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समोर काय असेल y2 मायनस y1 कोण आहे -7 ब्रॅकेटचा स्क्वेअर. क्लिअर, दॅट्स इट. चला करा कॅल्क्युलेशन. या ठिकाणी काय झालं -1 मायनस मायनस प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी 2 मायनस मायनस प्लस 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर. किती आलं हे अंडर रूट 4 मायनस 1 3. 3 चा जर स्क्वेअर केला तर तो किती असेल 9 प्लस 2 प्लस 7 9. 9 चा स्क्वेअर 81. ओके, करा ही बेरीज की झाली ही √90. कुणाचं एबीचं म्हणजे एबी बरोबर मला मिळालं √90. ओके, चला एबी काढलं. आता काय काढा, आता बीसी काढा. या मग इथं हेअर डिस्टन्स बीसी तर काय असेल अंडर रूट सांगा बीसी साठी 8 मायनस -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 5 मायनस 2 y2 मायनस y1. ओके, चल या ठिकाणी डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं तर चालतंय बरं का. हे तुम्हाला समजण्यासाठी मी एक स्टेप वाढवतो आहे. म्हणजेच काय 8 मायनस हा मायनस काय होणार प्लस 8 प्लस 1 9. 9 चा स्क्वेअर डायरेक्ट लिहू शकता. ठीक आहे, एक स्टेप वाढवून लिहू शकता 8 प्लस 1 समजण्यासाठी प्लस 5 मायनस 2 3 चा स्क्वेअर. आता 8 प्लस 1 किती झाला 9. 9 चा स्क्वेअर 81 प्लस 3 चा स्क्वेअर 90. म्हणजे या ठिकाणी मला बीसी किती मिळाला तर √90 मिळाला. ओके, चला समोर काय काढू तर आता बघा एबी काढला, बीसी काढला. आता सीडी काढा. आता काय काढा सीडी घ्या. मग या ठिकाणी डिस्टन्स सीडी तर काय फॉर्म्युला √. ठीक आहे, x2 मायनस x1 काय या ठिकाणी सीडी साठी 5 मायनस 8 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -4 -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं बघा √. 5 मायनस 8 -3 प्लस -4 -5 -9 म्हणजेच किती मिळालं या ठिकाणी सांगा -3 चा स्क्वेअर 9 प्लस -9 चा 81 म्हणजे या ठिकाणी किती मिळालं सीडी बरोबर √90. किती मिळालं √90. दॅट्स इट. आता बघा आता काय करायचं एडी काढायचं. आता काय करायचं एडी. तुम्ही एसी ने तर बीडी काढत बसताल ते नाही काढायचं. ठीक आहे, बघा जर समजा बघसाल की हा जर समजा एखादा कोणता बी चौकोन असेल. ठीक आहे, अजून आपल्याला माहित नाही तो रोम्बस आहे का नाही. तर हा कोणता बी चौकोन असेल नाव काय असेल याला ए बी सी डी. तर बघा कोण कोण काढलं आपण एबी काढलं, बीसी काढलं, आता सीडी काढलं. आता कोणत्याला काढायचं एडी. काढा मग एडी घ्या. या ठिकाणी हे डिस्टन्स एडी थोडंसं बारीक लिहितो बरं का मी. मला या ठिकाणी जागा नाही. डिस्टन्स एडी तर डिस्टन्स एडी एडी सांगा 5 मायनस -4 5 मायनस -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -4 -7 या ठिकाणी काय असेल -4 -7 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे सगळं कशामध्ये √रूट मध्ये. ठीक आहे, बघा आता किती मिळेल या ठिकाणी √रूट. हा मला या ठिकाणी मिळाला 5 मायनस प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी -4 प्लस -4 ॲज इट इज प्लस हा 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर किती मिळेल हे सांगा या ठिकाणी. हे मिळेल बघा 5 आणि 9 सॉरी 5 आणि 4 9 झाला. 9चा स्क्वेअर कराल तर 81 प्लस 7तून 4 गेले 3 3चा स्क्वेअर 9 म्हणजे या ठिकाणी हे मला मिळालं √90. ठीक आहे, आता इतकं सगळं मिळालं की मग सगळ्यात शेवटी घ्यायचं याचा रिमार्क. ठीक आहे, सगळ्यात शेवटी काय लिहायचं याचा रिमार्क. ओके, मी रिमार्क काय करतो दुसऱ्या पेजवरती लिहितो. बघा या ठिकाणी मला काय मिळालं सांगा. मला काय मिळालं हेअर एबी किंवा त्याला तुम्ही डिस्टन्स एबी म्हणू शकता. डिस्टन्स एबी इक्वल टू डिस्टन्स बीसी इक्वल टू डिस्टन्स सीडी इक्वल टू डिस्टन्स एडी इक्वल टू किती मिळालं √90 युनिट्स. बघा लक्षात घ्या काय काय मिळालं आपल्याला. बघा एबी किती मिळाला √90, बीसी किती मिळाला √90, त्यानंतर सीडी किती मिळाला √90, एडी किती मिळाला √90. तेच मी या ठिकाणी लिहिलं. एबी बरोबर बीसी सीडी एडी सगळे किती मिळाले √90. आता
ABBC ह्या काय आहेत? ह्या काय आहेत सगळ्या? तर त्या रोम्बस. ओके. तो जो काही पर्टिक्युलर एखादा चौकोन असेल, एखादा पर्टिक्युलर क्वाड्रिलॅटरल असेल, त्याच्या साइड्स आहेत. मग जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलच्या ऑल साइड्स इक्वल आहेत, तर मग मी त्याला काय म्हणू शकतो? तर तो क्वाड्रिलॅटरल त्या ठिकाणी काय आहे? तर तो रोम्बस आहे. देअरफॉर काय म्हणू शकतो या ठिकाणी? गिव्हन गिव्हन काय? क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. त्यामुळे दिलेला चौकोन मराठीमध्ये काय लिहिसाल? म्हणून दिलेला चौकोन हा समभुज चौकोन आहे. ठीक आहे. वाटलं तर या ठिकाणी अजून एक गोष्ट तुम्ही ऍड करू शकता. काय? की ऑल साइड्स कुणाच्या? हेअर ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज इक्वल. चौकोनाच्या सर्व बाजू इक्वल सारख्या आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर 4 मार्क्ससाठी प्रश्न विचारला तर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. द लाईन सेगमेंट AB डिवाइड इंटू 5 कॉन्ग्रंट पार्ट्स ऍट PQR अँड S सच दॅट APQRSB इफ पॉइंट QS दिलेला आहे. फाइंड कोऑर्डिनेट ऑफ APRB. ए चा कोऑर्डिनेट फाइंड करा 1 मार्क, पी चा 1 मार्क, आर चा 1 मार्क, बी चा 1 मार्क, असे 4 कोऑर्डिनेट फाइंड करा, 4 मार्क भेटतील. ठीक आहे. मराठीमध्ये काय विचारतील या प्रश्नाला? तर म्हणतील की समजा रेख AB चे 5 एकरूप भागांमध्ये कुणी PQR ने जर सारखेच विभाजन केले, ठीक आहे, त्यानंतर म्हणतील की बिंदू Q आणि S चे हे निर्देशक आहेत, तर तुम्ही APRB याचे निर्देशक शोधा असं तुम्हाला विचारतील. बघा या ठिकाणी काय करायचं की जर समजा आपल्याला असं एखादं दिलं तर आपण सुरुवातीला तर एक डायग्राम काढून घ्यायची. काय काढायची? सुरुवातीला एक डायग्राम काढायची. समजा मी या ठिकाणी काढली डायग्राम. मग आता डायग्राम मध्ये ह्या आकृतीमध्ये काय करायचं? त्यांनी काय सिक्वेन्स दिला तोच सिक्वेन्स आपण फॉलो करायचा. काय सिक्वेन्स दिला? पहिला पॉईंट म्हटले ए, तर मग आपण त्याला एच नाव द्यायचं. काय नाव द्यायचं? त्याला एच नाव द्यायचं, दुसरं नाव द्यायचं नाही. मग पहिला पॉईंट ए, त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट बी. ठीक आहे. यांनी काय केलं? 5 इक्वल पार्ट्स केले, बरोबर. मग आपण 5 इक्वल पार्ट्स करायचे. ओके. 1 2 3 4 पॉईंट असतील याच्यावरती. 4 पॉईंट असतील म्हणजे मी समजा इथे घेतलं 1 2 3 आणि 4. ओके. आता सिक्वेन्सच फॉलो करायचा. सिक्वेन्स शिवाय दुसरं जायचं नाही. बघा एच्या नंतर कोण आहे? पी, पीच्या नंतर कोण आहे? क्यू, क्यूच्या नंतर कोण आहे? आर, आरच्या नंतर कोण आहे? यस, यसच्या नंतर कोण आहे? बी. ओके. आता हे लिहून झालं. त्यानंतर ज्याचे ज्याचे कोऑर्डिनेट दिले, ज्याचे ज्याचे निर्देशक दिले ते लिहा. क्यूचे निर्देशक, क्यूचे कोऑर्डिनेट काय दिले? इथं 12,14, बरोबर. नंतर कोणच दिले? यसचे दिले. यसचे काय दिले? 4,18, 4,18. आता लक्षात घ्या या ठिकाणी काय म्हटलं? या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की लाईन सेगमेंट डिवाइडेड इंटू 5 कॉन्ग्रुएंट, 5 कॉन्ग्रुएंट, 5 एकरूप भाग आहेत. हे 5 ही पार्ट, 5 ही म्हणजे कोणते? एपी, PQ, बरोबर. वाटलं मी त्याला दुसऱ्या लाईननी शेड करतो. हा कोणते कोणते पार्ट्स आहेत लक्षात येईल या ठिकाणी. कोणते कोणते? AP, PQ, QR, RS, SB. हे 5 ही पार्ट्स 1 2 3 4 5 एक कसे आहेत? इक्वल. क्लिअर सगळ्यांना? आता आपण काय करायचं? तर ह्या सगळ्या ठिकाणी एकच सूत्र वापरायचं, मिड पॉइंट फॉर्म्युला. तेवढं सूत्र वापरायचं, त्याच्यानुसार सगळे पॉईंट आपल्याला मिळून जातील. आता बघा या ठिकाणी जर सगळे पार्ट इक्वल आहेत, मग मी काय म्हणतो, मला जे कोऑर्डिनेट माहित आहेत ना त्यांच्यासोबतच खेळायचं. जे कोऑर्डिनेट माहिती आहेत, जे निर्देशक माहिती आहेत त्यांच्यासोबतच, त्याशिवाय दुसरं बघायचंच नाही. मग बघा मला कोणते माहिती आहेत? मला माहिती आहे क्यू, मला माहिती आहे यस. मला कोणते माहिती आहे? क्यू आणि यस. बाकीचे विसरून जा. बाकीचे विसरून जा. मला क्यू आणि यस माहिती नाही. आता बघा QR, SR, QR, SR हे दोघं इक्वल पार्ट आहेत. इक्वल पार्ट आहेत याचा अर्थ आर काय झाला? त्याचा आर काय झाला? या QS चा मिड पॉइंट झाला, मध्यबिंदू झाला ना त्याचा. लिहा मग हेअर. ठीक आहे. डायरेक्ट लिहायला चालू करायचं. हेअर पॉइंट आर इज अ मिड पॉइंट, इज द मिड पॉइंट ऑफ कुणाचा? कुणाचा? सेग QS चा. ओके. लिहा मग देअरफॉर क्यू काय आहे तुमचा? क्यू काय आहे? 12,14. ठीक आहे. त्यानंतर यस काय तुमचा? यस काय तुमचा? यस आहे 4,18. आता क्यूला काय म्हणणार मी? क्यूला काय म्हणणार मी? क्यूला काय म्हणणार सांगा? क्यूला म्हणणार X1, Y1,
ओके. ही लिहायची पण गरज नाही. पहिल्यासाठी लिहून दाखव. फक्त तुम्हाला पुढच्यासाठी लिहायची आवश्यकता नाही. x1 कोण y1 कोण. म्हणजे काय असेल इथं 12,14 नंतर x2 y2 कोण आहे सांगा 4,18 दॅट्स इट. नंतर काढायचं काय तुम्हाला तर काढायचं तुम्हाला r ज्याला की मी समजा म्हटलं x आणि y. तर मला मग कोणाची किंमत काढायची x बरोबर किती आणि y बरोबर किती. लिहा या ठिकाणी हेअर बाय युजिंग कोणता फॉर्म्युला मिड पॉइंट मध्यबिंदूचे सूत्र वापरून बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. काय मिड पॉइंट फॉर्म्युला सांगा x बरोबर x1 प्लस x2 भागिले 2. ठीक आहे. ठेवा x1 ची किंमत किती आहे 12 अधिक x2 ची 4 भागिले 2 किती झाले 12 आणि 4 16 16 भागिले 2 8 म्हणजे x बरोबर मिळाला 8. x ची किंमत किती मिळाली 8. आता काढा y ची बरोबर सांगा y बरोबर y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. ठेवा किमती y1 ची 14 y2 ची 18 भागिले 2 किती झाले 14 आणि 18 32 32 भागिले 2 16 14 आणि 18 32 32 भागिले 2 16. देअरफॉर y इज इक्वल टू 16. ही कोणाची किंमत मिळाली ही मिळाली y ची किंमत. येतं लक्षात. आता या ठिकाणी कोणाची किमती काढल्या मी x आणि y च्या x आणि y च्या किमती काढल्या म्हणजे ती कुणासाठी मिळाल्या r साठी. ओके. मग मी लिहू शकतो देअरफॉर r इक्वल टू x बरोबर नंतर कॉमा y किती 16. ठीक आहे. चला घ्या या ठिकाणी कोणती किंमत काढली मी r ची r काय मिळालं मला 8 आणि 16. कळा सगळ्यांना बस दॅट्स इट. 1 मार्क मिळाला. आता जसं या ठिकाणी केलं सेम 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 तेच बघा. आता काय बघा फक्त आता या ठिकाणी बघा कुणाला पण बघा समजा मी बघितलं RB ला कुणाला RB. जर मी या ठिकाणी RB ला बघितलं तर काय होतंय सांगा बरं RS SB RS इक्वल इक्वल पार्ट आहे. हा यस काय ह्या RB मिड पॉइंट यस झाला या ठिकाणी RB मिड पॉइंट. मग जर यस त्या ठिकाणी RB मिड पॉइंट होत असेल तर मग मी त्या ठिकाणी मध्यबिंदू सूत्र मिड पॉइंट फॉर्म्युला वापरू शकतो. हा वापरावर मग त्या ठिकाणी मिड पॉइंट फॉर्म्युला काय असेल मग घ्या या ठिकाणी लिहा एकदा काय लिहिसाल सांगा हेअर यस इज मिड पॉइंट कुणाचा थोडस छोटं लिहितो ना मी मिड पॉइंट ऑफ सेग कोणती RB बरोबर. मग जर RB तो मिड पॉइंट असेल ठीक आहे तर लिहून घ्या R काय माहिती तुम्हाला R काय माहिती आहे R माहिती आहे 8,16. त्यानंतर B काय माहिती आहे तर B माहित नाही. ठीक आहे म्हणजे B तुमचा x2 y2. B काय तुमचा RB R x1 y1 घेतला ना मग B काय तुमचा x2 y2 दॅट्स इट. आता x2 y2 माहिती तो काढावा लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर यस काय तुमचा तर यस आहे बघा 4 आणि 18. ठीक आहे. मग याचा कन्व्हर्जन आपल्या फॉर्म्युल्यात करा. हाय तुमचा x1 y1 हाय तुमचा x, y वापरा सूत्र बाय युजिंग कोणता फॉर्म्युला मिड पॉइंट फॉर्म्युला काय सांगतो मिड पॉइंट फॉर्म्युला x इक्वल टू काय आहे x इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. लिहा x ची किंमत 4 आहे बरोबर x1 ची किंमत 8 आहे प्लस x2 ची किंमत माहित नाही मग x2 जागी x2 भागिले 2. हा 2 इकडं कसा आहे 2 कसा आहे भागाकारात इकडे 2 होईल गुणाकारात म्हणजे 4 2 8 बरोबर x2. हा 8 प्लस इकडे मायनस होईल जास्त स्पार्स झालं का हा 2 इकडे भागाकारात इकडे गुणाकारात बरोबर 8 अधिक x2 हा x2 ॲज इट इज हा 8 प्लस इकडून मायनस. ठीक आहे ही स्टेप मी डायरेक्ट केली होती म्हणजे मला x2 किती मिळाला x2 बरोबर मिळाला 0. ठीक आहे. हेच वापरा y साठी काय सूत्र सांगा y बरोबर y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. किमती ठेवा y ची किंमत 18 बरोबर y1 ची किंमत 16 प्लस y2 नाही माहिती भागिले 2 हा 2 भागाकारात इकडे गुणाकारात 18 2 36 बरोबर 16 अधिक y2 बरोबर हा 16 इकडे प्लस इकडून मायनस 36 मायनस 16 बरोबर y2 म्हणजेच मला y2 काय मिळालं सांगा 36 मायनस 16 करसाल तर 20. ओके मग y2 ची किंमत मिळाली. आता जी किंमत y2 ची मिळाली तर ते y2 म्हणजे काय x2 y2 0 आणि 20 मिळालं ना तर ते 0 आणि 20 कोण आहे तर ती किंमत B साठी होती. ती किंमत कोणासाठी होती B. देअरफॉर B इज इक्वल टू कोणासाठी आला 0,20. B काय आला 0,20 लिहा या ठिकाणी B 0,20 येतं लक्षात झालं B पण काढून झालं.
ओके. आता आपला पी आणि ए हे 2 पॉइंट काढायचे राहिले. आता ए तर काही डायरेक्ट काढू नये. बघा बरं. आता काय करू आपण? हा पी पॉइंट काढू. ठीक आहे. मग पी पॉइंट काढण्यासाठी या बाकीची घ्या. बघा. काय दिसतं या ठिकाणी? हा क्यू काय आहे? ह्या PQ, QR, PQ, QR इक्वल म्हणजे क्यू हा मिड पॉइंट आहे. कोणाचा? PRचा. लिहा मग या ठिकाणी. हेअर क्यू इज द मिड पॉइंट. क्यू काय आहे? मिड पॉइंट कुणाचा? ऑफ सेग. क्यू कोणाचा मिड पॉइंट? PRचा. PRचा. लिहा मग आपल्याला जे कोऑर्डिनेट माहित आहेत ते लिहा. पहिले तर घ्या P. Pचे कोऑर्डिनेट माहित आहेत का? नाही. त्याला मी म्हटलं समजा x1 आणि y1. त्यानंतर कोण माहिती आहे मला? Q. मग Q साठी लिहा. Q काय आहे सांगा? Q काय आहे या ठिकाणी? 12,14. आता हा काय आपला x2 y2 आहे का? नाही. x2 y2 कोण मिळेल? PR. PR साठी P मिळाला x1 y1. R काय मिळेल या ठिकाणी? R काय मिळेल? R 8,16. 8,16. तर हा आहे आपल्यासाठी x2, y2. वापरा आता या ठिकाणी कोणतं सूत्र वापरसाल? बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. बाय युजिंग मिड पॉइंट मध्यबिंदूचे सूत्र. बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. काय सांगतो हा मिड पॉइंट फॉर्म्युला? काय सांगतो? तर x इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. ठीक आहे. करा. किमती ठेवा. x ची किंमत 12 बरोबर x1 ची किंमत माहित नाही प्लस x2 ची किंमत 8 भागिले 2. हा 2 भागाकार इकडून गुणाकार 12 दूनी 24 बरोबर x1 अधिक 8. 8 प्लस इकडून मायनस म्हणजे 24 मायनस 8. ओके. म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं x1 बरोबर 16. x1 ची किंमत किती मिळाली? 16. चल. आता काढा y साठी. काय y साठी सूत्र? y इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. ठेवा किमती. y ची किंमत किती? 14 बरोबर y1 ची किंमत माहित नाही प्लस y2 ची किंमत 16 भागिले 2. 2 भागाकार इकडून गुणाकार 14 दुने 28 बरोबर y1 प्लस 16. ओके. 16 हा 16 प्लस इकडून मायनस म्हणजे 16 मायनस हा 16 होईल मायनस कोणामधून? 28 मधून. 28 मायनस 16 बरोबर y1. म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं y1 इज इक्वल टू 28 मायनस 16 दॅट इज 12. म्हणजे y1 ची किंमत किती मिळाली? 12. आता हा पॉइंट काय मिळाला? हा पॉइंट काय मिळाला? तर P चे कोऑर्डिनेट मिळाले. कुणाचे? P चे. काय मिळाले सांगा P चे कोऑर्डिनेट? P इज इक्वल टू 16, 12. काय मिळालं मग P? 16, 12. लिहा या ठिकाणी. P किती मिळाला मला? 16, 12. 16, 12. क्लिअर सगळ्यांना? चला P मिळाला. आता काय राहिला? आता काय राहिला? A राहिला. A साठी बघा बरं फक्त A ठेवा, A ठेवा, A ठेवा. बघा. दिसतोय? AP, PQ, AP, PQ. हा P काय आहे? P काय आहे? तर त्या AQ चा मिड पॉइंट. लिहा मग या ठिकाणी. काय लिहिसाल? हेअर P इज द मिड पॉइंट. P इज द मिड पॉइंट कुणाचा? ऑफ सेग. कोणती? AQ चा. बरोबर? AQ चा. मग आता A सुरुवातीला आहे त्याला म्हणा x1 y1. A x1, y1. त्यानंतर सगळ्यात शेवटी कोण आहे? Q. Q झाला त्याचा x2 y2 12, 12, हा काय आहे? x2 y2. त्यानंतर मिड पॉइंट कोण आहे? P. सांगा P चे कोऑर्डिनेट. सांगा P चे कोऑर्डिनेट. तर P चे कोऑर्डिनेट आहे बघा या ठिकाणी 16, 12. 16, 12 दॅट्स इट. आता मध्यबिंदूचं सूत्र मिड पॉइंटचा फॉर्म्युला लिहा. बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. काय मिड पॉइंटचा फॉर्म्युला? x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. ठेवा किमती. x1 ची किंमत माहित आहे का? तर हा P म्हणजे x. x1 ची किंमत माहित नाही प्लस x2 ची किंमत 12 भागिले 2. 2 भागाकार इकडून गुणाकार 16 32 बरोबर x1 अधिक 12. हा 12 प्लस इकडून मायनस म्हणजे 32 मायनस 12 बरोबर x1. म्हणजेच मला मिळालं x1 इज इक्वल टू 20. क्लिअर सगळ्यांना? त्यानंतर y साठी वापरा. y इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. ठीक आहे. ठेवा किमती. y च्या जागी 12 बरोबर y1 च्या जागी किंमत माहित नाही प्लस y2 च्या जागी 14 भागिले 2. 2 भागाकार तिकडे गुणाकार 12 दूनी 24 बरोबर y1 प्लस 14. y1 प्लस 14. 14 प्लस इकडून मायनस 24 मायनस 14 बरोबर y1. म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं y1 इज इक्वल टू 24 मधून 14 गेले तर 10. ठीक आहे. ह्या काय मिळाल्यात मला? ह्या काय मिळाल्यात? तर हे मिळालं मला या ठिकाणी A चे कोऑर्डिनेट. कोणाचे कोऑर्डिनेट? A चे. काय मिळालं मग? देअरफॉर A इज इक्वल टू 20, 10. ओके.
x1 y1 म्हणजेच हे मला मिळालं या ठिकाणी a ची किंमत. या ठिकाणी आपण चारही किमती काढलेल्या आहेत 20, 10. आता ज्या किमती काढल्या तर या ठिकाणी द्या रिमार्क. या ठिकाणी काय द्या रिमार्क. रिमार्क का लिहिणार? जो प्रश्न विचारला होता फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ APRB. मग लिहा देअरफॉर coordinates of A, P, R, B is as respectively APRB चे दिलेले बिंदू अनुक्रमे आहेत अशा पद्धतीने लिहा. मग आता हे लिहिल्याच्या नंतर पहिले ए चाच लिहायचा. मग पहिले ए किती आहे 20, 10. त्यानंतर पी चाच लिहायचा. पी कुठं आहे 16, 12. त्यानंतर आर काय आहे 8, 16. त्यानंतर बी काय आहे 0, 20. ओके. अँड 0, 20 आहेत. काय लिहाल अँड नाही लिहिलं तरी काय हरकत नसते त्याला 0, 20. ठीक आहे. पण रिमार्क देणं मात्र गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्न झाला की त्याच्या शेवटी त्याला रिमार्क द्यायचा आणि त्याला अशी मस्त एक छान छान चौकट करायची. ओके. काय आलं मग आपले सांगा? ए मिळाला, पी मिळाला, क्यू तर ऑलरेडी होता, आर मिळाला, एस मिळाला आणि बी या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. ह्या प्रश्नाला तुम्हाला 4 मार्क मिळतील. जो शेवटचा प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 5 3 मार्कसाठी भरपूर वेळेस म्हटलं जातं की हा आउट ऑफ सिलेबस विचारला जातो, खूप हार्ड लेवलचा विचारला जातो. काही हार्ड लेवलचा विचारला जात नाही. अत्यंत सोपा प्रश्न असतो. फक्त तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलंय? द लाईन बायसेक्ट द सेगमेंट जॉईनिंग द पॉइंट्स देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. आता लक्षात घ्या, एकदा कन्सेप्ट समजून घ्या की काय करायचं आहे. काय म्हटलं? एक लाईन आहे ह्या पॉइंटला जोडणार. ठीक आहे. समजा मी म्हटलं ही लाईन ए बी. काय म्हटलं? लाईन ए बी. नंतर काय म्हटलं? या लाईनला ही लाईन बायसेक्ट करते आहे. काय करते आहे? बायसेक्ट. ठीक आहे. या लाईनचं इक्वेशन आहे x - 6y + 11 = 0. ही लाईन ए बी ला काय करते आहे? बायसेक्ट करते आहे. बायसेक्ट करणे म्हणजेच 2 इक्वल पार्ट्स करणे. बरोबर. मराठीत तिला म्हणतात दुभाजक. हे बायसेक्ट म्हणजे मराठीत काय? बायसेक्ट म्हणजे काय? तर याला मराठीत म्हणतात दुभाजक. ठीक आहे. म्हणजे 2 इक्वल पार्ट करते. तर लक्षात घ्या, समजा मी याला काहीतरी नाव दिलं. समजा ए बी सी नाव दिलं मी याला. तर हा सी पॉइंट काय आहे? या ए चे बी चे ए बी चे इक्वल पार्ट करते. म्हणजे एसी आणि बीसी हे अंतर कसं आहे? इक्वल आहे. मग काय करायचं सुरुवातीला? या सी चे पॉइंट काढायचे. सी काय आहे? याचा मिड पॉइंट. क्लिअर सगळ्यांना? मग सी चे जर मिड पॉइंट मिळाले, तर आपल्याला के ची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे. आता बघा काय कन्सेप्ट सांगतोय. सुरुवातीला मी तुम्हाला फक्त इतकंच सांगितलं की सी चे मिड पॉइंट काढायचे. सुरुवातीला मी काय सांगितलं? सी चे मिड पॉइंट काढायचे इतकंच सांगितलं. मग एकदा तेच काढून घे. बघा. मग लिहा या ठिकाणी. हे सोल्युशन घेऊ आपण. लेट काय आहे? पहिला पॉइंट समजा याला म्हटलं मी ए = 8, -1 अँड बी म्हटलं समजा 0, 1. ठीक आहे. आणि त्यानंतर जर समजा मी म्हटलं सी, ज्याला की मी म्हटलं x, y इज द मिड पॉइंट ऑफ कुणाचा? सेग ए बी चा. मग मी काय म्हणणार या ठिकाणी? बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. आतापर्यंत घेतलं ना आपण? बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. मी जर मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला तर सांगा मध्यबिंदूचं सूत्र काय? सूत्र x = x1 + x2 / 2. ठेवा किमती. बरोबर. x1 8 + x2 0 / 2 = x ची किंमत माहित नाही. x1 x2 8 + 0 / x 8 + 0 8 / 2 म्हणजेच मग मला या ठिकाणी मिळालं x = 4. क्लिअर सगळ्यांना? ही कोणाची किंमत मिळाली? x ची. आता काढा y साठी. काय सूत्र y साठी? y = y1 + y2 / 2. ठेवा किमती. y ची किंमत माहित आहे का? नाही. = y1 ची किंमत -1 प्लस y2 ची किंमत k / 2. ओके. बघा या ठिकाणी y = याचं काही डिवाइड वगैरे होणार नाही. खाली फक्त k - 1 / 2. ठीक आहे. कारण आता मला k ची किंमत माहितच नाही.
तर मला या ठिकाणी काय मिळालं? सी चे मिळाले कोऑर्डिनेट. सी चे मिळाले कोऑर्डिनेट. सी चे कोऑर्डिनेट काय? x, y. मग x ची किंमत किती काढली या ठिकाणी मी? 4. मग लिहा या ठिकाणी 4. नंतर y ची किती काढली? k-1 डिवाइड बाय 2. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? आता मला k ची किंमत काढायची. मग सर k ची किंमत कशी काढायची? तर बघा, या ठिकाणी हा सी पॉइंट काय आहे? सी पॉइंट काय आहे? ह्या AB वरती आहे. त्यानंतर ही लाईन त्या सी पॉइंट मधून जाते ना, x - 6y प्लस. आता या ठिकाणी आपण अल्जेब्रामध्ये, बीजगणितमध्ये पहिला चॅप्टर शिकलेलो आहोत. 2 चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्या ठिकाणी आपण एक कन्सेप्ट बघितलेला. तो कन्सेप्ट काय? की हा सी पॉइंट जर ह्या लाईनवर असेल, काय म्हणतोय मी? आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन नाहीये. या ठिकाणी फक्त आपल्याला बीजगणिताचा, अल्जेब्राचा पहिल्या चॅप्टरचा कन्सेप्ट वापरायचा आहे. तो कन्सेप्ट काय? की हा पॉइंट, सी पॉइंट या लाईनवर आहे. याचा अर्थ सीचे पॉइंट काय करतील? ह्या लाईनचं सॅटिस्फॅक्शन करतील. बरोबर? हा सी पॉइंट याचं सॅटिस्फॅक्शन करेल. म्हणजे मग मी या ठिकाणी म्हणू शकतो, हेअर पॉइंट सी, काय? पॉइंट सी ज्याची कोऑर्डिनेट काय आहेत? त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत? 4, k-1/2 लाईज ऑन. ही तुम्ही डायग्रामने काढली तर चालतंय बरं का. मी तुम्हाला एक समजण्यासाठी काढली. पॉइंट सी लाईज ऑन कोणत्या ठिकाणी? x - 6y + 11 = 0. मराठीमध्ये काय लिहिसाल? बिंदू सी हा रेषेचं समीकरण लिहून या रेषेवर आहे. म्हणून देअरफॉर x च्या जागी -6, y च्या जागी +11 = 0. x च्या जागी काय? तर x च्या जागी x चा कोऑर्डिनेट काय आहे? x कोऑर्डिनेट 4. y च्या जागी y कोऑर्डिनेट म्हणजे k-1 डिवाइड बाय 2. कळलं सगळ्यांना? झालं. आलं आपलं उत्तर. काय करा आता या ठिकाणी? कॅल्क्युलेशन करा. हा 4 ॲज इट इज. ठीक आहे. ह्या 2 ने जर डिवाइड केलं, 2 3 जा. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल? 2 1 जा 2, 2 3 जा. ब्रॅकेटमध्ये k-1 + 11 ॲज इट इज = 0. करा बरं. 4 आणि 11 हे झालं 15. बरोबर 0. -3 ने मल्टिप्लाय करा. हे मिळेल मला -3k -+3 म्हणजे हे झालं -3k. 3 आणि 15 हे झालं 18 = 0. हा 18 प्लस पलीकडे जाऊन मायनस. हा -3k. ओके. k -18 हा 3 गुणाकारात तिकडे जाऊन भागाकारात. म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं k = 6 मायनस काटला. बरोबर? 3 सक 18. k ची किंमत किती मिळाली या ठिकाणी? 6. झालं. काय अवघड आहे का? नाही. काय केलं फक्त आपण या ठिकाणी? तर बीजगणिताचा तो एक कन्सेप्ट लक्षात ठेवला. असं 1-2 कन्सेप्ट मिक्स करून हा प्रश्न विचारला जातो. जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या तर काहीही अवघड नाही. चला, या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री, निर्देशक भूमिती ह्या प्रकरणाचे सगळे सूत्र, सगळा चॅप्टर, त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. बघा, नवीन YouTube चॅनल सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो आहे. जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल, तुम्हाला समजलं असेल, तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला जर कंटेंट समजला असेल, तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुमच्या काही अडचणी असतील, काही डाउट्स असतील किंवा तुम्हाला विचारायचं असेल, की सर ही स्टेप त्या पद्धतीने केली तर चालते का? तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आम्हाला पुढील व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येता येईल. चला, भेटूयात पुढील सेशनमध्ये. थँक यू.